हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सीमाज क्रिएशन. माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. एका मराठी मेहंदी आर्टिस्टला सपोर्ट जरूर करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मेहंदीविषयी पाहूया. तुम्ही बघू मी अगदी सिंपल मेहंदी डिझाईन घेते सध्या, कारण जे बिगिनर्स आहेत त्यांना या डिझाईन काढता यावी, त्यांना सोप्या जातील. त्यामुळे पहिलं तर बघू शकता तुम्ही की मी स्टार्टअप घेतलेला आहे. एकदम सिंपल फुल डिझाईन तुम्ही जे काय बेसिक काढतात त्यानुसार घेतलेलं आहे. त्यानंतर एक मधात लोटस ड्रॉ करून घेतलेले आहे आणि फिलिंग वर्क केलेलं आहे साईडला. त्यानंतर मी एक डार्क बॉर्डर काढून घेत आहे. आतमध्ये मेहंदी फिल केलेली आहे. त्यानंतर एक वरती लाईन 2 लाईन काढून घेते आणि त्यानंतर एक हम्प्स काढ. सगळ्यांना वाटतं मेहंदी सोपी असते, पण फिनिशिंग घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही रोज मेहंदीची प्रॅक्टिस करायला हवी. सगळ्यांना वाटतं की आपल्या जशी नवरीच्या हातावर मेहंदी असते हात भरून, तशी आपल्या हातावरही असावी असं सगळ्यांना वाटत असतं. म्हणून आपण स्वतः पण अशी काढू शकतो मेहंदी. आणि मेन म्हणजे सर्वात अवघड असतं ते स्वतःच्या हातावर सरळ मेहंदी दाखवणं. आपण दुसऱ्यांच्या हातावर इझिली काढू शकतो, सोपी, कारण की ते शेप्स आपण आपल्या पद्धतीनं किंवा आपल्या साईडनं काढतो, त्यामुळे आपल्याला इझी जातं. परंतु आपल्याच हातावर जर मेहंदी सरळ दाखवायची असेल तर ते अवघड जातं. त्यामुळे फिनिशिंगचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. पण जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहाल तर फिनिशिंगचा पण प्रॉब्लेम येणार नाही. बरेच जण मला कमेंट करून सांगतात की मेहंदी तर येते, पण काय काढावं ते सुचत नाही लवकर. त्यासाठी तुम्ही जेवढ्या डिझाईन्सच्या प्रॅक्टिस कराल तेवढी तुम्हाला मेहंदी लवकर जमेल. आता मी एक आपल्या जे तळहात असतो त्यावर एक साईडला अंगठ्याच्या साईडला डिझाईन काढत आहे, लोटस काढत आहे, लोटसची डिझाईन करत आहे व कटवर्क म्हणून ती डिझाईन शो करते मी. तुम्ही एक सिंपल एक लोटस काढायचं, एक कळ्या दाखवायच्या थोड्याशा आणि बाकी साईडनं फिल करून घ्यायचं पूर्ण डार्क.
तुम्ही शेवटी पाहू शकता बोटांवर मी कटवर्क डिझाईन घेतलेली आहे. आणि तुम्ही मेन म्हणजे सर्वात तर असं नाही की बोटं रंगवायलाच हवे. बोटं न रंगवता बोटांवर ही सुद्धा डिझाईन आपण घेऊ शकतो. आणि सध्याचा ॲडव्हान्स तोच पार्ट आहे. एक युनिक काहीतरी डिझाईन काढण्याचा प्रयत्न करायचा नेहमी. थँक्यू फॉर वॉचिंग आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.